आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या 14 नागरिकांच्या संशयास्पद मृत्यूची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून हा एक प्रकारे हत्येचाच प्रकार आहे. यातील दोषींवर अत्यंत कडक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आठ जणांना आतापर्यंत अटक झालेली आहे. तुमचं काही दोन्ही पोलीस आयुक्तांसोबत बोलणं झालंय का? माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे. जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे. त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले. उत्पादन शुल्क विभागासोबत जॉईंटली काही ऑपरेशन ऑलरेडी शुरू झाले. विषैले शराब पीने के साथ दुर्भाग्यपूर्ण घटना है सर. किस तरीके के आदेश आपने दे रखे हैं पुलिस? देखिए, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है. इसमें तुरंत 8 लोगों को अरेस्ट किया गया है और कुछ लोगों को और अरेस्ट किया जा सकता है. इसके कंप्लीट इकोसिस्टम को हम लोगों ने ढूंढ कर निकाला है. हमारी पुलिस उसमें पूरे प्रकार से प्रयास कर रही है और कहां तक ये इकोसिस्टम फैली है इसको भी हम लोग निकाल कर और एक्साइज डिपार्टमेंट के साथ जॉइंटली हमारी पुलिस काम कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से इसकी जड़ों तक जाकर हम इसको समाप्त करेंगे. प्राथमिक जानकारी कोई मिथेनॉल जैसा कोई विषैला प्रोडक्ट मिलाया गया था? प्राथमिक देखिए, ये मिथेनॉल जैसा ही प्रोडक्ट है जिससे माध्यम से इसको तैयार किया है, लेकिन अभी इस पर बहुत ज्यादा बोलना ठीक नहीं. पुलिस इस पर आपको बयान देगी. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.